स्टार्टवर क्लिक करून घ्या आणि स्टार्टवर क्लिक केल्यानंतर आपण जाऊया आज विंडोज एसेसरीज. मी स्क्रोल बारचा वापर करून खालती येतोय, विंडोज एसेसरीजवर क्लिक करतोय आणि आपण जाऊया वर्डपॅड. वर्डपॅडवरती क्लिक करून घ्या. वर्डपॅडवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं आपण ह्याचं इंट्रोडक्शन करून घेऊया. वरचा जो बार दिसतोय ह्याला आपण टायटल बार असं सांगतोय. हाच टायटल बारवरती इथे कोपऱ्यात तुम्हाला जे 3 ऑप्शन दिसतात तुम्ही क्लोज करू शकता. मी इथे क्लोजवर क्लिक करतोय, तुम्हाला क्लोज झालेलं दिसेल. तुम्हाला क्विकली शॉर्टकटमध्ये ओपन करायचं असेल इथे सर्च बारवरती क्लिक करायचं आहे आणि इथे वर्डपॅड टाईप करा. वर्डपॅड टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे वर्डपॅड आलेलं दिसेल. तुम्ही असंही क्विकली ओपन करून घेता येऊ शकतं. त्यानंतर ह्याच टायटल बारवरती दुसरा ऑप्शन्स आहे क्लोज, तुम्ही क्लोज करू शकाल. दुसरा ऑप्शन रिस्टोर डाऊन, रिस्टोर डाऊनने आपण विंडो लहान करू शकता. मॅक्झिमाइज, विंडो मोठी करू शकाल. मिनिमाइजवर क्लिक केलं तर तुमची फाईल टास्क बारवरती मिनिमाइज झालेली दिसेल. त्यानंतर टायटल बारवरती तुमच्या लेफ्ट साईडला जे ऑप्शन दिसतात त्याला सांगतो आपण क्विक ॲक्सेस टूलबार. फाईल मेनू हा तुमचा फाईल मेनू आहे. फाईलमध्ये जाऊन तुम्ही न्यू मीन्स नवीन फाईल आपण घेऊ शकता. ओपनने ओपन करू शकाल. सेव्हने तुम्ही सेव्ह करू शकता आणि एक्झिटने तुम्हाला बंद करता येऊ शकेल. तुम्हाला रिसेंट डॉक्युमेंटचा अर्थ काय होतो तर तुम्ही ज्या सेव्ह केल्या फाईल्स असतील त्याची लिस्ट तुम्हाला ती दाखवली जाते. मी रोहितवरती क्लिक करतो. रोहितवर क्लिक करून तुम्ही क्विकली तुमची सेव्ह केली फाईल आधीची तुम्ही ओपन करून घेता येऊ शकेल. त्यानंतर होम टॅब, व्ह्यू टॅब. होमवर क्लिक केल्यानंतर ही जी पट्टी चेंज होते ह्याला आपण सांगतो रिबन आणि ह्या रिबनमध्ये छोटे छोटे जे बॉक्स दिसतात त्याला सांगतो आपण ग्रुप. मग हा तुमचा क्लीबोर्ड ग्रुप आहे, फोन ग्रुप, पॅराग्राफ ग्रुप, इन्सर्ट ग्रुप, एडिटिंग ग्रुप हे तुमचे ग्रुप आहेत. व्ह्यू टॅबवर क्लिक करा, वेगळे तुम्हाला ग्रुप आलेले दिसतील. मी होम टॅबवरती क्लिक करून घेतो. त्याच्यानंतर आज आपल्याला काय बघायचं आहे तर हे सर्व ऑप्शन समजून घ्यायचे आहेत. त्याच्या खालती तुम्हाला ही जी पट्टी दिसते हे तुमचं रूलर आणि हा तुमचा स्टेटस बार आणि हा आपण टाईप केला मॅटर्स ऑलरेडी इथे आहे. हे तुमचं जे कर्सर जे ब्लिंग होतं ह्याला आपण कर्सर असं सांगतोय. मग टाईप केल्या मॅटरला तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर माऊसची लेफ्ट कीज प्रेस करून ठेवा आणि असं तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. मी सिलेक्ट करून घेतलं आहे. मी असं माऊसने प्रेस करतो आहे आणि सिलेक्ट केलं आहे. तुम्हाला फोनची साईज मोठी करायची असेल तर आपण इथे 11 आहे, ॲरोवरती क्लिक करा. आपण 22 घेऊया. साईज आपण मोठी करू शकता. तुम्हाला साईज छोटी करायची असेल तर तुम्ही इथे ॲरोवरती क्लिक करा. साईज तुम्हाला छोटीसुद्धा करता येऊ शकेल. ओके, मग इथून जाऊन तुम्हाला सिलेक्ट करून फोनची साईज आपण लहान मोठी करू शकाल. त्यानंतर सिलेक्ट करून घ्या. साईज तुम्हाला मोठी करायची असेल तर इन्क्रीज द फोन साईज, तुम्ही इथून साईज मोठी करू शकता. ओके, 16 झाली, 18 झाली, साईज छोटी करायची. डिक्रीज द फोन साईज, तुम्हाला असंही तुम्ही साईज छोटी करून घेता येऊ शकेल. मग तुम्हाला फोन साईज तुम्ही इथून लहान मोठी करू शकता आणि इथून तुम्हाला मोठी साईज करता येऊ शकते मोठ्या एवरती क्लिक करून आणि छोट्या एवर क्लिक करून तुम्हाला फोन साईज छोटी करता येऊ शकेल. तुम्हाला टाईप केला मॅटरचा फोन चेंज करायचा असेल, स्टाईल चेंज करायची असेल तर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथे ॲरोवरती क्लिक करा. तुम्हाला कोणता फोन हवा आहे सर फोन्स आहेत, तुम्ही क्लिक करा. तुमची फोनची स्टाईल चेंज झालेली असेल, हे जर फोनची नावं तुम्हाला दिली, तुम्हाला कोणता फोन हवा आहे त्या फोनवरती क्लिक करायचं आहे. बुकमॅन ऑल स्टाईल्स क्लिक करा. तुमची फोनची स्टाईल चेंज झालेली दिसेल. पहिले तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे सिलेक्ट करून घ्यावं लागेल. सिलेक्ट केल्याशिवाय तुम्हाला बोल्ड्स, इटॅलिक्स, अंडरलाईन्स कोणता इफेक्ट्स किंवा फोन चेंज करता येणार नाही. म्हणजे तुम्ही सिलेक्ट करूनच तुम्ही फोन चेंज करू शकता. तुम्हाला कोणता फोन हवा आहे त्या फोनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला फोन चेंज झालेला दिसेल. टाईप केला मॅटरला तुम्हाला बोल्ड करायचं असेल तर सिलेक्ट करा आणि सिलेक्ट करून तुम्ही बीवर क्लिक करून तुम्ही बोल्ड करू शकता. आपण डार्क करू शकतो. सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी आयवर क्लिक केलं तर आयवर क्लिक करून तुम्ही इटॅलिक करू शकता. त्यानंतर मी सिलेक्ट करून घेतो. यूवर क्लिक करून तुम्ही अंडरलाईन देऊ शकता. म्हणजे टाईप केलेल्या मॅटरला तुम्ही सिलेक्ट करून बीने बोल्ड करू शकता. आय मीन्स इटॅलिक करू शकता. यू मीन्स अंडरलाईन देता येऊ शकेल. समजा हे बोल्ड नको आहे, तुम्हाला बोल्ड काढायचं असेल तर सिलेक्ट करा आणि त्याच ऑप्शन्सवर क्लिक करा. मी बीवर क्लिक करतो आणि बोल्ड काढू शकतो. मला हे इटॅलिक पण नको आहे, काढायचं आहे. सिलेक्ट करून घ्या आणि सिलेक्ट करून तुम्ही काय करायचं आहे आयवर क्लिक करा. तुम्ही इटॅलिक काढू शकता. तुम्हाला अंडरलाईन द्यायची असेल तर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिलेक्ट करून तुम्ही यूवर क्लिक करून तुम्हाला अंडरलाईन काढता येऊ शकते. त्यानंतर टाईप केला मॅटर्सला मी सिलेक्ट करून घेतो आहे आणि तुम्ही ऑप्शन दिला आहे स्ट्राईक थ्रू. तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही टाईप केला मॅटर्सला लाईन्स मारू शकता, काट मारू शकता. ओके, खोडलेला मॅटर तुम्हाला दाखवता येऊ शकतो आणि तुम्हाला काढण्यासाठी त्याच ऑप्शन्सवर क्लिक करून तुम्हाला काढतासुद्धा येऊ शकेल. समजा मला 2चा वर्ग करायचा आहे, 2 वरती घ्यायचं, सिलेक्ट करा, सुपर क्यूट वरती घेतलं, काढायचं.
क्लिक करा, तुम्ही काढू शकता. ओके, समजा मला H2O लिहायचं आहे आणि मला 2 खाली घ्यायचे, तर सिलेक्ट करा आणि सिलेक्ट करून थोडं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला ऑप्शन दिला आहे सबस्क्रिप्ट, क्लिक करा, तुम्हाला खाली घेऊ शकता. म्हणजे सिलेक्ट करून तुम्हाला सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट करता येऊ शकतं. साईज जरा मोठी करतो, तुमच्या लक्षात येईल. मी सिलेक्ट करून घेतलं आहे, मी त्याच ऑप्शन्सवर क्लिक करतो आहे, सबस्क्रिप्टवर क्लिक केलं, काढले. ओके, सुपरस्क्रिप्टनी वरती घेऊ शकतो. काढण्यासाठी त्याच ऑप्शन्सवर क्लिक करायचं. सबस्क्रिप्टने तुम्हाला खाली घेता येऊ शकतं, आपण काढू शकतो. त्यानंतर टाईप केला मॅटर्सला तुम्हाला कलर द्यायचा असेल तर सिलेक्ट करायचं आहे आणि फोंट कलरवर क्लिक करून तुम्हाला हवा असला कलर घेऊ शकाल. ओके, तर पहिलं सिलेक्ट करायचं मॅटर आणि तुम्हाला कोणता कलर हवा आहे, फोंट कलरवरती क्लिक करून आपल्याला हवे तसे कलर देता येऊ शकतील. तुम्हाला समजा हा कलर नको आहे, काढायचा असेल तर सिलेक्ट करा आणि फोंट कलरवर क्लिक करून तुम्ही ॲटोमॅटिक कलरवरती क्लिक करा. बाय डिफॉल्ट ब्लॅक कलर तुम्हाला आलेला दिसेल. तुम्ही एखादं लेटर टाईप करतायत आणि महत्त्वाचा मॅटर तुम्हाला हायलाईट करायचा असेल तर सिलेक्ट करा आणि टेक्स्ट हायलाईटमध्ये जाऊन आपल्याला हव्या त्या कलरने मॅटर हायलाईट करून घेता येऊ शकेल. म्हणजे जो महत्त्वाचा मॅटर आहे तो तुम्हाला हायलाईट करायचा आहे, सिलेक्ट करा. टेक्स्ट हायलाईटमध्ये जाऊन आपण काय करू शकतो, तर हायलाईट कलरने हायलाईट करून घेता येऊ शकेल. हा हायलाईट कलर नको आहे, मला काढायचा असेल तर सिलेक्ट करा आणि सिलेक्ट करून तुम्ही टेक्स्ट हायलाईटमध्ये जाऊन तुम्ही नो कलरने काढू शकता. म्हणजे तू सिलेक्ट करायचं आहे, हा कलर नको आहे, काढायचा आहे, तर काय करणार, सिलेक्ट करायचं आहे आणि टेक्स्ट हायलाईटमध्ये जाऊन तुम्ही नो कलरने काढू शकाल. आता बघा, हा जो टाईप केला मॅटर्स आहे, बाय डिफॉल्ट आपण इथे लेफ्ट साईडला मॅटर आहे तुमचा, जरा साईज मोठी करून घेऊया, बोल्ड करूया. हा मॅटर मला सेंटरला घ्यायचा आहे. हेडिंग आहे तुमची समजा, तर अलाइनमेंट तुमचं बाय डिफॉल्ट लेफ्ट साईडला आहे, मी अलाइनमेंट सेंटरवर क्लिक करतो, सेंटरला आलं. ओके, राईटला घ्यायचं, राईटवर क्लिक करा, राईटला गेलं. म्हणजे तुम्ही सिलेक्ट करून अलाइनमेंट लेफ्ट म्हणजे लेफ्ट साईडला गेलं, सेंटरला घेऊ शकता, राईट तुम्ही राईटला घेता येऊ शकतं. मी सेंटरवरती क्लिक करतो आहे. आता सेंटरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मॅटर सेंटरला आलेलं दिसेल. आता बघा, हा टाईप केला मॅटर ह्या साईडने एका लेवलला आहे, ह्या साईड तुमचा मागे पुढे आहे. दोन्ही साईडने मॅटर तुम्हाला ॲक्युरेट करायचे तर सिलेक्ट करून घ्यायचं आणि जस्टिफाय म्हणा. जस्टिफाय म्हणजे काय, तर दोन्ही साईडला मॅटर तुम्हाला एका लेवलला घेता येऊ शकतो. त्याच्यानंतर हा जो टाईप केला मॅटर्स आहे, ह्या 2 ओळीमधलं अंतर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर सिलेक्ट करा आणि लाईन स्पेसिंगचा वापर करून तुम्ही कमी जास्त करू शकता. ही लाईन स्पेसिंग आहे, मी 1.15 घेतो आहे, क्लिक करा, स्पेस वाढतो आहे, 2.5 अंतर वाढतं आहे, 2.0 आपण स्पेस वाढवलं आहे. म्हणजे 2 ओळीमधलं अंतर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही लाईन स्पेसिंगचा वापर करता येऊ शकतो. मी 1.15वरती क्लिक करतो आहे, मी स्पेस कमी करून घेतला आहे. आता जो टाईप केला मॅटर्स आहे, ओके, ह्याची साईज सर्वांची सेमच घ्यायची मला, आपण सर्वांना सेम साईज सेट करूया. ओके, मी घेतलेलं आहे. ह्याला मला नंबरिंग द्यायचं आहे किंवा बुलेट द्यायचे असेल सिलेक्ट करा. इथे तुम्हाला बुलेट आणि नंबरिंग ऑप्शन दिला, तुम्ही बुलेट पण घेऊ शकता, बुलेट आले दिसतील. हे नको आहेत, मला काढायचे असतील तर बुलेटमध्ये जा, ननवर क्लिक करा, तुम्ही बुलेट काढू शकता. नंबरिंग घ्यायची तुम्ही नंबरिंग घेऊ शकता, ABCD स्मॉलमध्ये, कॅपिटलमध्ये, रोमनमध्ये, स्मॉल, कॅपिटल, रोमन. ओके, आपल्याला हवी तशी नंबरिंग घेता येऊ शकेल. आणि ही नंबरिंग नको असेल तर काय करणार, सेट करायचं आहे आणि नंबरिंगमध्ये जाऊन, बुलेट आणि नंबरिंगमध्ये जाऊन आपण ननचा वापर करून तुम्ही नंबरिंग काढू शकता. आता बघा, हा जो मॅटर्स आहे मी सेट करतो आहे, सेंटरला घेतला, मी बाय डिफॉल्ट लेफ्टला घेतो आहे, थोडासा पुढे सरकवायचा आहे. इन्क्रीज इंडेंटचा वापर करून तुम्ही पुढे सरकवू शकता. पाठीमागे घ्यायचा आहे, डिक्रीज इंडेंटचा वापर करून तुम्हाला पाठीमागे घेता येऊ शकेल. ओके, इन्क्रीज म्हणजे काय, पुढे, आणि डिक्रीज म्हणजे काय, पाठीमागे तुम्ही घेऊ शकाल. आता बघा, आपण टाईप केल्या मॅटरला जोपर्यंत सिलेक्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही बोल्ड्स, इटॅलिक्स, अंडरलाईन्स करू शकत नाही. सर्व मॅटर तुम्हाला एकाच वेळेला सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही, जास्त मॅटर आहे तुमचा तर सिलेक्ट ऑलवर क्लिक करा, तुम्हाला पूर्ण मॅटर सिलेक्ट झालेला दिसेल. ओके, मग तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. म्हणजे माऊसनी पण असं पण सिलेक्ट करू शकतो आणि सिलेक्ट ऑलचा वापर करून तुम्हाला असा मॅटर सिलेक्ट करता येऊ शकेल. त्याच्यानंतर हा जो मॅटर्स आहे तुमचा, मी थोडंसं इथे कर्सर ठेवतो आहे आणि आपण पॅराग्राफ तयार करून घेऊया. तुम्हाला एखादा मॅटर उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं असेल तर सिलेक्ट करायचं आहे आणि कट करायचं आहे, करायचं आहे, कट करायचं आहे, खालती कर्सर ठेवायचं आहे आणि पेजवर क्लिक करून तोच मॅटर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करता येऊ शकतो. म्हणजे एखादा मॅटर उचलायचं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवायचा असेल तर काय करायचं आहे, तर सिलेक्ट करायचं आहे, कट करायचं आहे, कुठे घ्यायचं मॅटर, तिथे कर्सर ठेवायचं आहे आणि पेजवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला डुप्लिकेट मॅटर तयार करायचं असेल तर सिलेक्ट करायचं आहे मॅटर, तो ह्याला आपण कलर देऊया, मग तुमच्या लक्षात येईल. हा मॅटर मला इथे पण घ्यायचा आहे आणि खालती पण घ्यायचा असेल तर सिलेक्ट करा, कॉपी करा, खालती मी कर्सर ठेवतो आहे
आणि पेस्टवरती क्लिक करा. काय केलं आपण कॉपी पेस्ट केलं. मग तोच मॅटर वरती पण आहे आणि तोच मॅटर आपण खालती पण घेतला आहे. ओके, म्हणजे एखादा मॅटर सेम तुम्हाला डुप्लिकेट तयार करायचं असेल तर कॉपी पेस्ट करायचे आणि एखादा मॅटर मूव्ह करायचं असेल तर कट पेस्ट करायचं आहे. म्हणजे कट केलं तरी पेस्ट करतोय आणि कॉपी केलं तरी पेस्ट करतोय. त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर एखादा मॅटर उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यासाठी म्हणजे मूव्ह करण्यासाठी कट करून आपण पेस्ट करून ना घेऊ शकतो. दुसऱ्याने मूव्ह केला आणि डुप्लिकेट बनवायचं असेल तर सिलेक्ट करायचं आहे, कॉपी करायचं आहे, जिथे तुम्हाला हवं आहे तिथे कर्सर ठेवायचं आहे आणि पेस्ट करायचं आहे. मग डुप्लिकेट मॅटर आपण तयार केलं आहे. आता आपण जाऊया व्ह्यू टॅबवर क्लिक करूया. हे ऑप्शन्स तुम्हाला बरेचसे माहिती आहेत. आपण झूम आउट म्हणजे झूम आपण कमी करू शकता. झूम इन म्हणजे काय तुम्हाला झूम मोठं करता येऊ शकतं. तुम्हाला नॉर्मल करायचं असेल तर 100वरती क्लिक करा. हे तुमचं रुलर आहे आणि हा तुमचा स्टेटस बार. रुलर तुम्ही घेऊ शकता, काढू शकता. स्टेटस बार तुम्ही घेऊ शकता, काढू शकता. ओके, तर स्टेटस बार तुमचा खालती गेलेला दिसतोय, रुलर तुमचं खालती गेलेलं दिसतंय. ओके, मग तुम्ही रुलर आणि स्टेटस बार घेता येईल आणि काढता येऊ शकेल. आपण फाईल सेव्ह करायची असेल तर फाईलमध्ये जा आणि सेव्हवर क्लिक करून तुम्ही फाईलला नाव देऊन सेव्ह करू शकता. न्यू मीन्स नवीन फाईल आपण घेऊ शकतो. ओके, हाच ऑप्शन सेव्हचा ऑप्शन तुम्हाला इथे पण दिला आहे, तुम्ही इथूनही सेव्ह करू शकता. मी सेव्हवरती क्लिक करतोय. अंडू तुम्हाला माहिती आहे, आपण दिलेले कमांड कॅन्सल करण्यासाठी यूज करतोय आणि परत घेण्यासाठी रिडूचा यूज करतोय. आपण फाईलमध्ये जा, न्यू समजलं असेल, न्यूने नवीन फाईल घेतलं. ओपनने सेव्ह केली फाईल तुम्ही ओपनमध्ये जाऊन ओपन करून घेऊ शकता. तुमची जी सेव्ह केली फाईल्स आहे त्या फाईलवरती क्लिक करायचे, ओपन म्हणा, तुम्ही ओपन केलेली फाईल दिसेल. त्याच्यानंतर एक्झिटने तुम्हाला बंद करता येऊ शकेल. तुम्ही एक्झिटवर क्लिक करायचं आहे, तुम्ही फाईल बंदसुद्धा करता येऊ शकेल. आपण नेक्स्ट व्हिडिओ बघूया नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत बाय.